हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कळलंय की आनंदीने नेमके मालक साहेबांवर काय उपकार केले आहेत. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की मालक साहेब यांना खूप तहान लागली होती आणि त्यांच्याकडे पैसेच नव्हते आणि त्यांचा एक नियम आहे की समोरच्या व्यक्तीकडून एखादी वस्तू घेतली की त्याचे पैसे चुकवायलाच पाहिजे. आणि मग आनंदीने स्वतःच्या लिंबू पाण्याचा ग्लास मालक साहेबांना दिला. एवढंच नाही तर त्यांचे पैसे सुद्धा चुकवले आणि हेच उपकार आनंदीने मालक साहेबांवर केले आहेत. तर दुसरीकडे युगंधरच्या कंपनीमध्ये काम करणारा एक माणूस, एक फॅक्टरी वर्कर युगंधरची कंपनी कशी बंद पाडायची यासाठी प्रयत्न करतोय आणि युगंधरने त्याचा डाव हाणून पाडलाय. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आबा घरी एकटेच असतात आणि त्यांची शकुंतला म्हणजेच कॉम्प्युटरला घेण्यासाठी माणसं येणार असतात. आपलं घर चालवण्यासाठी त्यांनी शकुंतलाला आपल्या कॉम्प्युटरला विकायचं ठरवलंय. त्यामुळे ते खूप दुःखी असतात, शकुंतलाला कवटाळतात आणि रडू लागतात. पण त्याच वेळेस पिंट्या तेथे येतो आणि म्हणतो ते लोक येत आहे कॉम्प्युटर घेण्यासाठी, चला आपण त्यांना कॉम्प्युटर नेऊन द्यायचा आहे. आबांना खूप वाईट वाटतं. आबा रडू लागतात आणि म्हणतात, शकुंतले, तू माझ्या मुलीची शेवटची आठवण आहे. जर पैशांची गरज नसती ना तर मी तुला कधीच विकलं नसतं, पण तू सुद्धा समजून घेशील अशी अपेक्षा आहे. पिंट्याला सुद्धा वाईट वाटतं आणि पिंट्या हा कॉम्प्युटर उचलतो आणि बाहेर येतो. आबा बाहेर येतात तर ज्या माणसाने 5,000 रुपयांना हा कॉम्प्युटर विकत घेतलेला असतो तो आलेला असतो आणि कॉम्प्युटर घेऊन जात असतो. तो कॉम्प्युटरचे सगळे पार्ट घेतो आणि आबांकडे 5,000 रुपये देतो. आबांना म्हणतो, आबा पैसे मोजून घ्या. आबा पैसे मोजत असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. एका साध्या कॉम्प्युटरसाठी सुद्धा आबा खूप इमोशनल होतात, कारण त्यांची देवाघरी गेलेली मुलगी तिची ही शेवटची आठवण असते. आणि तेवढ्यात आनंदी, आरती, आर्ची या घरी येत असतात. आनंदीला सत्य समजलेलं असतं की तिच्यामुळे मालक साहेबांनी आबा आणि आरतीला नोकरीवरून काढून टाकलंय. त्यामुळे ती खूप चिडलेली असते, घराकडे येत असते. आरती आणि आर्ची तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आनंदी काहीच ऐकून घेत नाही. मला काही नाही ऐकायचंय, तुम्ही माझ्याशी खोटं बोलला, तुम्ही माझ्यापासून सत्य लपवलं, हे सगळं माझ्यामुळे झालंय असं म्हणत म्हणत ती घरी येते. गावातील सगळे लोक तिच्या मागे येतात की आनंदीला नेमकं काय झालंय, ती का रडतीये, एवढी का दुःखी आहे. आनंदी ही आबांजवळ येते आणि म्हणते, आबा तुम्ही मला हे सत्य का नाही सांगितलं, माझ्यापासून सत्य का लपवलं. आबांना असं वाटतं की आनंदी या शकुंतलाबद्दल, कॉम्प्युटरबद्दल बोलतीये की तुम्ही कॉम्प्युटर का विकताय. आबा म्हणतात, अगं पोरी, आता घर चालवायचं म्हटल्यावर थोडंफार करावंच लागतं ना. मी आत्ता हा कॉम्प्युटर विकतोय, पण नंतर आपण नवीन घेणार आहोत. आनंदी चिडून म्हणते, कसं घेणार, नवीन कॉम्प्युटर कसं घेणार तुम्ही, पैसे आहेत का. आबा तुम्ही मला खोटं सांगितलं, मालक साहेबांनी तुमचं कौतुक केलं असं म्हणाला तुम्ही, पण मालक साहेबांनी तर माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला दिली आहे, तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलंय हे कळलंय मला. आबांना जबर धक्काच बसतो. आबा खूप दुःखी होतात आणि म्हणतात, पोरी तुला वाईट वाटेल म्हणून तुला नाही सांगितलं. आरतीसुद्धा ढसाढसा रडू लागते. तर आनंदी म्हणते, आबा ही सगळी माझी चूक आहे. त्या दिवशी मी आबा ती फाईल घेऊन गेले आणि तेव्हापासूनच सगळं सुरू झालं. गावातील लोकांना सुद्धा वाईट वाटतं. आनंदी म्हणते, जर मी आणि आरची त्या दिवशी फाईल घेऊन गेलोच नसतो तर तुमची नोकरीही गेली नसती, हे सगळं माझ्यामुळे झालंय. आनंदी रडू लागते. आबांना खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यात आरची पुढे येते आणि म्हणते, नाही आबा हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच दिदीला म्हटले होते की चल आपण घरामध्ये जाऊया, मी दिदीजवळ हट्ट पकडला, दिदी तर नाहीच म्हणत होती, हे सगळं माझ्यामुळे झालंय. आरचीसुद्धा रडू लागते. तर आबा म्हणतात, कोणामुळे काय झालंय हे बोलत बसण्याची आता वेळ नाहीये. जे घडलं ते घडलं, आता विसरून पुढे चालायचं. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. आबा म्हणतात, पण आता घर कसं चालवायचं हाच प्रश्न माझ्यासमोर आहे. या वयात मला दुसरी नोकरी कशी मिळणार, या वयात मी पैसे कसे कमवणार, तुमच्या तिघींचं पालनपोषण कसं करणार. आबांच्या तिन्ही नाती त्यांच्या जवळ येतात. आरती म्हणते, आबा आता आपण सगळ्यांनी प्रत्येकाची जबाबदारी उचलायला हवी, मग सगळं काही ठीक होऊन जाईल. असं म्हणून आरती
1 असं म्हणून हात पुढे करते. आनंदी 2 म्हणून तिच्या हातावर हात देते. आरची 3 म्हणून तिचा हात त्यांच्या हातावर देते आणि मग आबा 4 म्हणून आपला हात त्यांच्या हातांवर ठेवतात आणि सगळे जोरात ओरडतात. 1 2 3 4 आबा जाधवांच्या नाती हुशार. सगळ्यांना खूप बरं वाटतं, पण आता पुढे कसं होणार याची भीतीही त्यांना वाटत असते. आणि मग तेवढ्यात ज्या माणसाने कॉम्प्युटर विकत घेतलेलं असतं तो म्हणतो, पिंट्या हा कॉम्प्युटर मी घेऊन जाऊ का? तर पिंट्या म्हणतो, अहो काका तुम्हीच विकत घेतला आहे, पैसे दिलेत तुम्ही, जा घेऊन. तेवढ्यात आनंदी त्यांना थांबवते आणि म्हणते, काका थांबा. आनंदी आपल्या शकुंतलाजवळ कॉम्प्युटरजवळ येते, मॉनिटरवर प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते, शकुंतले खूप साथ दिलीस ग आजपर्यंत तू मला. आज जर पैशांची गरज नसती ना तर तुला कधीच विकलं नसतं. तू माझ्या आईची शेवटची आठवण आहे. आरतीसुद्धा म्हणते, खरंच खूप साथ दिलीस तू आम्हाला आजपर्यंत. तर आरची म्हणते, शकुंतले या घरात सगळ्यात छोटी मी आहे, सगळ्यात लाडाची तू आहे, पण माझ्या लाडाची तूच आहेस. सगळेजण खूप इमोशनल झालेले असतात. आनंदी, आरती, आरची सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. जो माणूस कॉम्प्युटर विकत घेणार असतो तो सुद्धा दुःखी होतो आणि म्हणतो, पोरींनो नेऊ का कॉम्प्युटर? आबा म्हणतात, जा घेऊन. आणि हा माणूस कॉम्प्युटरला शकुंतलाला घेऊन जातो. सगळ्यांना खूप वाईट वाटतं. आनंदी, आरची सगळेजण रडत असतात. शकुंतला आपल्यापासून दूर गेली, आबांची नोकरी गेली म्हणून त्यांना वाईट वाटतं. आबा म्हणतात, हे परमेश्वरा आता तूच पहा काय कसं करायचं. आणि पिंट्या सगळ्या गावकऱ्यांना तेथून घेऊन जातो. आबा आनंदीच्या हातात पैसे देतात आणि म्हणतात, आनंदी आतमध्ये माझा कोट आहे, कोटाच्या खिशात हे पैसे ठेव. आनंदी म्हणते, ठीक आहे. आनंदी हे 5,000 रुपये घेऊन जाते आणि घरात आबांचा एक कोट ठेवलेला असतो, त्या कोटात हे पैसे ठेवणार. त्याआधी तिला या पैशांतून कसला तरी सुगंध येत असतो. ती या पैशांचा वास घेऊन पाहते आणि विचार करते, अत्तरचा सुगंध, नोटांना कुणी अत्तर लावलं असा विचार करून आनंदी या कोटाच्या खिशात हे पैसे ठेवून देते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. युगंधर हा शिर्केंना सांगतो, शिर्के खरंच किती सुंदर फाईल तयार केली आहे, एक ना एक हिशेब अगदी चोख मांडलाय, एक सुद्धा चूक नाही. कोणाचं आहे हे काम? तर शिर्के सांगतो, अहो मालक साहेब दुसरं कोणाचं, आपल्या आबा जाधवांचं. युगंधर शिर्केकडे रागारागाने पाहतो. शिर्के म्हणतो, साहेब खरंच आबा जाधव इतका चांगला माणूस आहे, इतका इमानदार, इतका प्रामाणिक. रिटायर झाला तरीसुद्धा आकडे त्याच्या हाताखाली असं खेळतात आणि कधी एक चूक होत नाही त्यांच्याकडून. खरंच तुम्ही त्यांना नोकरीवरून काढलं आहे, त्यांच्यावर थोडा अन्याय झाला आहे. तुम्ही त्यांना पुन्हा एकदा सेकंड चान्स द्या ना. मला मान्य आहे त्यांच्याकडून, त्यांच्या नातींकडून चूक झाली, पण लहान समजून त्यांना माफ करा आणि त्यांना पुन्हा एकदा नोकरीवर घ्या. त्यांना खरंच खूप गरज आहे. 3 नातींची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शिर्के आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतो युगंधरला समजावण्याचा, पण युगंधर शिर्केकडे रागारागाने पाहत असतो. आणि मग इकडे आबा जाधवांच्या घरी सकाळची घाई गडबड सुरू असते. आबा त्यांचं काम करत असतात, आरची तिचं काम करत असते, सायकल धुवत असते, आरती पाणी तापवण्याचं काम करत असते. तर आनंदीची गडबड सुरू असते, अगं आरती ताई लवकर माझे केस विंचरून दे ना, माझी वेणी घालून दे, मला जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी. तर आरती म्हणते, नाही गं आनंदी थांब, आधी माझी कामं आहेत ती कामं मी करून घेतो. आनंदी म्हणते, नाही नाही आधी मला वेणी घालून दे, मला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे, टुरिस्ट गाईडचं काम मला मिळू शकतं. आणि आरती म्हणते, कधी कधी ना मला कळतच नाही की मी मोठी आहे की तू मोठी आहे, नुसती मला ऑर्डर सोडत असतेस. आणि मग आनंदी हे एका जागेवर बसते. आरती तिच्या केसांची वेणी घालून देऊ लागते. आनंदी सांगते, ताई मला वेणी घालता येते, पण जोपर्यंत तुझ्या हातांचा स्पर्श माझ्या केसांना होत नाही ना तोपर्यंत माझं मनच भरत नाही. आणि मग आरची आनंदी समोर येऊन बसते आणि म्हणते, दे आता तू माझी वेणी घालून दे, कारण जोपर्यंत तुझा स्पर्श माझ्या केसांना होत नाही तोपर्यंत मला आईची माया जाणवत नाही. आनंदी म्हणते, पण आपल्या आरतीताईचं काय, तिची वेणी कोण घालून देणार? तेवढ्यात आबा म्हणतात, मी आहे ना, मी घालून देतो. तुम्हाला सगळ्यांना वेणी घालायला मी तर शिकवलंय. आणि आबा हे चक्क आरतीजवळ येतात आणि आरतीच्या केसांची वेणी घालून देत असतात. फ्रेंड्स हा सीन खरंच खूप भारी आहे. एकीकडे आबा आरतीची वेणी घालताय, आरती आनंदीची वेणी घालतीये आणि आनंदी आरतीची वेणी घालतीये आणि बॅकग्राऊंडमध्ये आनंदी मालिकेचं अतिशय सुंदर टायटल सॉन्ग शीर्षक गीत सुरू असतं. हा सीन तुम्हाला सुद्धा खूप आवडेल यात शंका नाही.
आणि मग आबा हे जोरात आरतीची वेणी घालत असताना तिचे केस ओढतात. त्यामुळे आरती आनंदीचे केस ओढते, आनंदी आरतीचे केस ओढते आणि सगळ्यांना एकाच वेळेस त्रास होतो. आबा म्हणतात, तुम्ही पुढे गेलात पण माझी पद्धत अजून जुनीच आहे, आणि सगळेजण हसू लागतात. तर इकडे मालक साहेब शिर्केवर चिडून म्हणतात, शिर्के तुम्ही त्या आबा जाधवांची बाजू घेताय हे काही मला पटत नाहीये. तर शिर्के म्हणतो, पण त्यांची चूक तरी छोटीशी आहे, आपण ती माफ करायला हवी. युगंधर विचारतो, म्हणजे आपल्याला आपल्या बिझनेसपेक्षा माणसं जास्त महत्त्वाची झाली का? नाही, या युगंधरसाठी त्याचा बिझनेस, त्याचा व्यवसाय सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि जो चुकला, या कंपनीतून कायमचा हुकला, त्याला पुन्हा या कंपनीत संधी नाहीये. परंतु शिर्के आपली काही बाजू सोडायला तयारच होत नाही आणि म्हणतो, मालक साहेब परंतु आबा जाधव खूप चांगला माणूस आहे, त्याने आपलं संपूर्ण आयुष्य या कंपनीसाठी दिलंय आणि या वयात त्याला दुसरं काम काय मिळणार, त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. आपण त्यांचा विचार करायला हवा, त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायला हवी. परंतु युगंधर यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो आणि म्हणतो, शिर्के बस झालं, माझ्यासाठी आबा जाधव हा विषय कायमचा संपलाय. आता त्यांना या कंपनीत कोणतीही जागा नाहीये. युगंधर हा असं बोलतोय त्यामुळे शिर्केला खूप वाईट वाटतं. आणि इकडे आपली आनंदी इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तयार झालेली असते. आबा तिला म्हणतात, आनंदी हे इंटरव्ह्यू वगैरे कशासाठी जातीयेस, मला खूप भीती वाटतीये. आनंदी म्हणते, आबा तुम्हीच मला शिकवलंय ना की या डोळ्यांनी जग पाहण्यापेक्षा मनाने जग पाहावं. मग मला कसली भीती, तुम्ही घाबरू नका, मी सुखरूप घरी परत येईल आणि आपले बबनराव आहेत ना माझ्याबरोबर, काळजी करण्याची काही गरज नाहीये. आबांचा नाईलाज होतो आणि आनंदी ही एकटीच इंटरव्ह्यूला जायला निघते. ती सगळ्यात आधी तुळशीमाईला नमस्कार करते. सगळ्यांना तिची खूप काळजी वाटत असते की आनंदी आता इंटरव्ह्यूला एकटी कशी जाणार आणि मग नोकरी मिळालीच तर नोकरी कशी करणार. आणि इकडे शिर्के आणि युगंधर आपल्या पॅरिसच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतात. युगंधर हा शिर्केला सांगतो, मला आधीपासूनच माहीत होतं की ही शलाका काही ना काहीतरी डाव टाकणार, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळू नये यासाठी चलाकी दाखवणार, म्हणूनच मी आधीपासूनच सगळा विचार करून ठेवला होता. शिर्के सांगतो, पण साहेब ती शलाका खूप बेरकी आहे आणि तिने सगळीकडून फिल्डिंग लावून ठेवली आहे की हे कॉन्ट्रॅक्ट तिच्या कंपनीला मिळावं आणि आपल्या कंपनीला मिळू नये. तर युगंधर म्हणतो, ती घरभेदी आहे, घरभेदी, आणि बाहेरच्या शत्रूंपेक्षा घरभेदी हा जास्त खतरनाक असतो. घराला लागलेली वाळवी ही बाहेरच्या वादळापेक्षा जास्त नुकसानदायक असते आणि आपल्याला ही वाळवी घरातून कायमची काढून टाकायची आहे. काहीही झालं तरी आपल्या कंपनीचा झेंडा हा 7 समुद्रापलीकडे फडकलाच पाहिजे आणि हे कॉन्ट्रॅक्ट फक्त आपल्याच कंपनीला मिळालं पाहिजे, शलाकाला मिळता कामा नये. पोचलं का? तर शिर्के म्हणतो, पोचलं साहेब. म्हणजे युगंधरला कोणत्याही परिस्थितीत हे पॅरिसचं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं आहे आणि आपल्या कंपनीला 7 समुद्रापलीकडे घेऊन जायचं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट शलाकाला मिळू नये यासाठी त्याने काहीही करायचं ठरवलं आहे. आणि मग थोड्या वेळानंतर आनंदी इचलकरंजीमधील एका पौराणिक मंदिरात पोहोचते आणि तेथे एक माणूस असतो. तो माणूस आनंदीला विचारतो, आनंदी टुरिस्ट गाईडचं काम तू करू शकशील का? आनंदी सांगते, साहेब मला कळतंय, मला डोळ्याने दिसत नसलं ना तरी माझ्या मनाची दारं उघडी आहेत आणि लहानपणापासून मी याच मातीत वाढली आहे. हे मंदिर सगळं माझ्या खूप ओळखीचं आहे, मी हे काम करू शकेल. हा माणूस म्हणतो, आनंदी मला तुझा आत्मविश्वास खूप आवडला, ही नोकरी मला तुला द्यायची आहे, पण हे काम तू कसं करशील? मंदिरावर असलेल्या जुन्या गोष्टी या सगळ्या तू लोकांना कशा सांगू शकशील? तर आनंदी ही या मंदिराचं संपूर्ण ऐतिहासिक महत्त्व, की हे मंदिर कुणी बांधलंय, या मंदिरात कुणी कोणी पूजा केली आहे, या मंदिराचा सगळा इतिहास ती या माणसाला सांगते. हा माणूस खूप खुश होतो आणि म्हणतो, भारी की आनंदी, तुला तर सगळं तोंडपाठ आहे, ठीक आहे, मग मी सुद्धा तुला एक संधी द्यायला तयार आहे. आनंदीला खूप आनंद होतो आणि ती विचारते, मग आजपासून काम सुरू करायचे ना, किती वाजता मी येऊ? तर हा माणूस सांगतो, आज दुपारी 2 वाजता टुरिस्ट येणार आहे, तू त्याच वेळेस आहे. आनंदी म्हणते, ठीक आहे मी येते. असं म्हणून आनंदी या मंदिरातून बाहेर पडते. आनंदीला खूप तहान लागलेली असते. तेथे एक लिंबू सरबतवाला असतो. आनंदी म्हणते, काका घशाला खूप कोरड पडली आहे आणि डोकं तर गरम झालंय,
किती उकाडा वाढला आहे, मला एक लिंबू सरबत द्या ना बनवून. हा माणूस आनंदीला ओळखत असतो आणि म्हणतो, आनंदी तुझ्यासाठी स्पेशल लिंबू सरबत बनवतो. हा माणूस एकदम स्पेशल लिंबू सरबत बनवतो आणि आनंदीला देतो. पण त्याच वेळेस तेथे युगंधर मालक साहेब येतो आणि आपल्या ड्रायव्हरला म्हणतो, अरे काय सखाराम, तुला किती वेळेस सांगितलंय गाडीत पाण्याची बाटली ठेवत जा, गाडीत पाणी नाहीये, घशाला किती कोरड पडलीये, जा बाहेर, त्या गाडीवाल्याकडे आहे का पहा पाण्याची बाटली. ड्रायव्हर गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो, ओ दादा, पाण्याची बाटली आहे का, मालक साहेबांच्या घशाला कोरड पडलीये, त्यांना खूप तहान लागलीये. आनंदी हे ऐकते, ती हा ग्लास पिणार असते पण थांबते आणि हा माणूस लगेचच शोधतो गाडीवाला, पण त्याला आपल्या गाडीत पाण्याची बाटली सापडतच नाही. तो म्हणतो, ओ दादा, पाणी तर आत्ताच संपलंय आणि शेवटचं लिंबू सरबत बाकी होतं ते सुद्धा मी आनंदीला देऊन टाकलं, आता तर माझ्याकडे लिंबू सरबत सुद्धा नाहीये, आता काय करावं हाच प्रश्न या ड्रायव्हरला पडतो. आणि आनंदी ड्रायव्हरला म्हणते, दादा हा ग्लास तुम्ही मालक साहेबांना नेऊन द्या, मला नाही पिलाय, तुम्ही त्यांना देऊ शकता. ड्रायव्हर हा ग्लास घेतो आणि युगंधरला देऊन टाकतो. युगंधर घटाघटा एकाच घोटामध्ये सगळ्याच्या सगळ्या लिंबू पाणी पिऊन टाकतो. आणि हा गाडीवाला विचारतो, काय गा आनंदी, तुला सुद्धा तहान लागली होती ना, मग तू मालक साहेबांना तुझा ज्यूसचा ग्लास का दिला. तर आनंदी सांगते, जाऊ द्यावं काका, सगळ्या जगाची पोटं भरणारा तो माणूस, त्याच्या घशाला कोरड पडली आहे, मला काही नाही, त्यांची तहान भागली ना तेवढंच मला बरं वाटलं. आणि त्याच वेळेस मालक साहेब आपलं पाकिट पाहतात, पण त्यांच्या लक्षात येतं पाकिट तर ते घरीच विसरून आले आहेत. मालक साहेबांच्या खिशात पैसे सुद्धा नसतात. मालक साहेब ड्रायव्हरला विचारतात, ए तुझ्याकडे पैसे आहेत का रे. ड्रायव्हर सांगतो, नाही ना साहेब, आज माझ्याकडे सुद्धा पैसे नाही आहे. आणि मग मालक साहेब ड्रायव्हरला म्हणतात, जा त्या गाडीवाल्याला बोलून आण. हा गाडीवाला तेथे येतो आणि मालक साहेब त्याला विचारतात, काय रे, तुझ्याकडे ऑनलाईन वगैरे घेता येतात का पैसे. हा गाडीवाला सांगतो, नाही ना साहेब, आमच्याकडे काय ते ऑनलाईन बिललाईन काय नाही आहे. युगंधर म्हणतो, अरे पण मी आज पाकिटसुद्धा विसरलोय आणि तुझ्याकडे सुद्धा ऑनलाईन घेता येत नाही, मग मी यातलं पैसे कसे देणार. तर हा गाडीवाला म्हणतो, अहो मालक साहेब, तुमच्याकडून मी पैसे घेणार आहे का, मी एवढं मोठं पाप नाही करू शकत. आनंदी हे सगळं ऐकत असते. आणि युगंधर म्हणतो, नाही नाही, असं कसं गड्या, तुझं हातावर पोट आहे, येथे दिवसभर उन्हातानाचं उभं राहून तू पैसे कमवतो आणि मी तुझ्याकडून फुकट प्यायचं, असं नाही, तुला तर मला पैसे द्यावेच लागतील. युगंधरला कळतच नाही की आता काय करावं, याला पैसे कसे द्यावेत. त्याच वेळेस आनंदी या गाडीवाल्याला बोलून घेते, काका इकडे या, हे घ्या पैसे, मालक साहेबांच्या ग्लासचे पैसे मी देते. युगंधर हे सगळं ऐकतो, तो गाडीच्या खाली उतरतो. त्याला दिसतं, ही तर आबा जाधवांची नात आनंदी आहे, जिने माझ्या लिंबू सरबतचे पैसे दिले आहेत. आणि तेवढ्यात युगंधरला खिशामध्ये 500 रुपयांची नोट सापडते आणि युगंधर आनंदीच्या हातावर हे 500 रुपये ठेवतो आणि म्हणतो, पोरी, हा युगंधर कोणाचे उपकार नाही घेत आणि हे तुझे लिंबू सरबतचे पैसे, उरलेले पैसे ठेवून घे. युगंधर तेथून जाणार इतक्यात एक गरीब बाई तेथे येते आणि म्हणते, मालक साहेब, मालक साहेब, 2 दिवसापासून मी काहीच नाही खाल्लंय, प्लीज मला पैसे द्या, माझी मदत करा, मला खायला द्या. येथे युगंधरचा चेहरा पडतो, कारण त्याच्याकडे जेवढे पैसे होते तेवढे तर त्याने आनंदीला देऊन टाकले, आता त्याच्याकडे 1 रुपयासुद्धा नसतो आणि ही बिचारी गरीब बाई त्याच्याकडे पैसे मागत असते. आणि मग आनंदी या बाईला पैसे देऊन टाकते आणि म्हणते, घ्या ताई, आज मालक साहेबांचं हृदय खूप मोठं आहे, त्यांनी मला एवढे पैसे दिले, त्यांच्याकडून हे पैसे तुम्हाला, खुश रहा. ही बाई खूप खुश होते, आनंदीच्या पाया पडते, मालक साहेबांना नमस्कार करून तेथून निघून जाते. आणि मग आनंदी ही मालक साहेबांना म्हणते, मालक साहेब, आज उपकार करण्याची वेळ तुमची नाही तर माझी होती आणि आजचा दिवससुद्धा माझाच आहे. युगंधरला खूप राग येतो. युगंधर चिडून म्हणतो, पोरी, आज तू माझ्यावर उपकार केले, पण एक लक्षात ठेव, हा युगंधर निंबाळकर कोणाचेच उपकार ठेवत नाही, व्याजासकट परत करतो. असं म्हणून युगंधर तेथून निघून जातो. आनंदी तरीही खुश असते आणि विचार करते, मालक साहेब, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप चिडला आहात, परंतु एक ना एक दिवस मी तुमचा गैरसमज नक्की दूर करेल, तुमचं मन जिंकून दाखवेल. आणि आनंदी ही खूप खुश होते. युगंधर तेथून निघून जातो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. मालिका पाहायला एक वेगळीच मजा येते. आजचा एपिसोडसुद्धा खूप भारी होता. एकीकडे आनंदीच्या कुटुंबातलं प्रेम पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे,
पण त्याच वेळेस आनंदीची हिंमत वाखाणण्याजोगी आहे. आनंदी आता इतक्या अडचणींवर मात करून नोकरी करायला निघाली आहे. तिला टुरिस्ट गाईडची नोकरीसुद्धा मिळाली आहे. आणि नशीब हे पुन्हा पुन्हा आनंदी आणि युगंधरला एकमेकांच्या समोर आणतंय आणि त्यांच्यातील गैरसमज वाढतच चालले. खरं सांगायचं तर युगंधर आनंदीबद्दल गैरसमज करून घेतोय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी आपली टुरिस्ट गाईडची नोकरी सुरू करेल, पण घरातील लोकांना तिची काळजी वाटणार. आनंदी एका मंदिराबद्दल तर सगळ्या मुलामुलींना चांगलं सांगेल, सगळी माहिती देईल, पण दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर आपण कोठे आलोय हाच प्रश्न आनंदीला पडणार आणि ती गप्प बसेल. सगळे लोक तिला विचारतील, आनंदी का गप्प बसलीये? सांग ना माहिती, आम्हाला कसं कळणार आम्ही कोठे आलोय? या वास्तूबद्दल इतिहास काय आहे सांग आम्हाला. आणि आनंदी काहीच बोलणार नाही. मग पुढे काय होईल हे तर आपल्या उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल. पण त्याच वेळेस या मालिकेत आणखीन एका व्हिलनची एंट्री होणार आहे. शलाकाबद्दल तर आपल्याला माहिती आहे, पण मालक साहेब युगंधरच्या कंपनीत काम करणारा एक कामगारच युगंधरच्या विरोधात असेल आणि वेळोवेळी काम बंद आंदोलन करत असेल. आणि यावेळेस कंपनीच्या कामगारांना जे अन्न दिलं जातं त्या अन्नामध्ये चक्क कॉक्रोच सापडलंय असा त्याने डाव टाकलेला असेल आणि तो सगळ्या कामगारांना एकत्र करून काम बंद झालंच पाहिजे अशा घोषणा देत असेल. आणि त्याच वेळेस युगंधर तेथे येईल आणि विचारेल 3 शब्दात बोलायचं, आणि हा माणूस सांगणार हे विष आहे. मालक साहेब त्याच्या हातातील कॉक्रोच घेऊन बाजूला फेकून देतील आणि कामगार जे जेवण करत असतील तेच जेवण तो खाणार. त्यामुळे या माणसाचा चेहराच पडेल, कारण युगंधरने तेथे असलेल्या सगळ्या कामगारांचं मन जिंकलेलं असेल का जर आपले मालक साहेब हे जेवण करू शकतात याचा अर्थ यामध्ये विष नाहीये, हे अन्न सुरक्षित आहे. आणि युगंधर सगळ्या कामगारांना आपल्या बाजूने वळून घेणार आणि या नवीन व्हिलनची चांगली जिरवणार. म्हणजे एकूणच आता या मालिकेत नवीन नवीन लोकांची एंट्री सुरू झाली आहे. मालिका पाहायची मजा आणखीनच वाढली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.